आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील डबल परचेस स्क्रॅप याचा व्हेलॉसिटी रेशो व्हीआर हा फॉर्म्युला कसा येतो, त्याचप्रमाणे या व्हेलॉसिटी रेशोवरती डिपेंड न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. सर्वप्रथम काय करूया, डबल परचेस स्क्रॅप याची डायग्राम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या डायग्राम मध्ये काय आहे, एक एफर्ट व्हील दिलेला आहे आणि तो एफर्ट व्हील कशावरती माउंट आहे, एफर्ट ऍक्सेल वरती माउंट आहे. याचे एफर्ट ऍक्सेल वरती अजून काय माउंट आहे, पिनियन डी, की ज्याचे टीथ नंबर ऑफ टीथ किती आहेत, T4 आहेत. आणि जो काय आपल्याला एफर्ट व्हील दिलेला आहे त्याचं डायमीटर किती आहे, डी आहे. एफर्ट व्हीलच्या ऐवजी आपण काय करू शकतो, हँडल वापरू शकतो. जर का हँडल दिला असेल तर त्याची आपल्याला लेंथ देतात. जर का एफर्ट व्हील दिलेला असेल तर त्याचा डायमीटर किंवा रेडियस देतात. नेक्स्ट बघा, हा झाला एफर्ट ऍक्सेल. एफर्ट ऍक्सेल वरती काय काय असणार आहे, पिनियन डी, त्याचे टीथ T4 आणि एफर्ट व्हील त्याचा डायमीटर डी किंवा हँडल त्याची लेंथ याला असणार आहे. नेक्स्ट बघा, जो काय आपल्याला इंटरमिडिएट शाफ्ट ऑर ऍक्सेल दिलेला आहे त्याच्यावरती काय काय माउंट असणार आहे, स्पर सी, ज्याचे नंबर ऑफ टीथ किती आहेत, T3. त्याचप्रमाणे त्याच शाफ्टवरती काय पिनियन बी, त्याचे नंबर ऑफ टीथ किती असणार आहेत, T2. नेक्स्ट बघा, जो काय नेक्स्ट शाफ्ट आहे त्यावरती काय असणार आहे, स्पर ए, त्याचे नंबर ऑफ टीथ किती, T1. आणि यालाच काय रिजिडली फिक्स लोड ड्रम आहे, त्याचा डायमीटर किती आहे, स्मॉल डी. आणि ह्या ड्रमच्या सहाय्याने काय करणार आहे आपण, लोड डब्ल्यू लिफ्ट करणार आहे आणि एफर्ट व्हील वरती काय करणार आहे आपण, एफर्ट पी अप्लाय करणार आहे. तर ही होती संपूर्ण डायग्राम. या डायग्रामच्या आधारे काय करूया, व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम काय करायचं, एफर्ट पी एफर्ट व्हील वरती अप्लाय करायचा. इथे एफर्ट पी लावल्यानंतर काय होणार, हा जो काय आपल्याला एफर्ट व्हील दिलेला आहे तो त्याचा काय करणार आहे, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार आहे. ज्यावेळी हा त्याचा 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल त्यावेळी तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तिथे एकदा फाइंड आउट करूया. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट. म्हणजे एफर्ट व्हीलचं 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यानंतर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार फाइंड आउट करूया. म्हणजेच काय, एफर्ट व्हीलचा डायमीटर, हा एफर्ट व्हील आहे असं काहीतरी, याचा डायमीटर किती आहे, कॅपिटल डी. ज्यावेळी इथून तो फिरायला असा स्टार्ट होणार आणि फिरत फिरत इथे येणार त्यावेळी त्याचं काय होणार आहे, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट होणार. मग इथून ती ही लेंथ किती असणार आहे, तर आपण ती कशी काढतो, सर्कम्फरन्स एवढी असते. सर्कम्फरन्स कसा काढतो, पाय इंटू डी. म्हणजेच हे डिस्टन्स इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, पाय डी एवढं डिस्टन्स असणार. डायमीटर म्हणजेच काय असतो, सपोज इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे, आर, आणि इथून ते डिस्टन्स काय असणार आहे, आर. आर प्लस आर काय असणार आहे, ट्वाइस आर. म्हणजेच डी इज इक्वल टू काय असणार आहे, ट्वाइस आर. डायमीटरच्या ऐवजी आपण काय करू शकतो, जर का रेडियस दिलेले असेल तर डायमीटर म्हणजेच काय असतं, ट्वाइस आर. म्हणजे सपोज बघा, ही जर का डायमीटर 10 असेल तर याची रेडियस किती येणार, डी/2. म्हणजे हा 5 आणि हा 5. 5 प्लस 5 म्हणजेच काय, आर प्लस आर म्हणजेच 2R. म्हणजे डायमीटर म्हणजेच काय असणार आहे, ट्वाइस आर. हा जर का हँडलच्या बाबतीत जर का विचार करायला गेलो तर बघा, असा काहीतरी हँडल असणार. ज्यावेळी आपण त्याला फिरवणार त्यावेळी तो कसा फिरणार, असा काहीतरी फिरणार. मग हा यल आणि इथून हा यल, हा यल, हा यल, म्हणजेच किती होणार, ट्वाइस यल. मग संपूर्ण याचे डायमीटर म्हणजेच काय असणार आहे, ट्वाइस यल. म्हणजे डायमीटर आपण कसा रिप्लेस करू शकतो, ट्वाइस आर किंवा ट्वाइस लेनने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच आपला जो काही एफर्ट आहे तो 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, पाय डी, त्याच्या सर्कम्फरन्स एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. आता हा जो काही लोड आहे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, तर बघा, ह्या शाफ्टने 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर काय होणार, ह्या शाफ्ट वरती एफर्ट ऍक्सेल वरती काय पिनियन डी माउंट आहे, तो सुद्धा याचं काय करणार आहे, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार आहे. ह्याचे तीत काय आहेत, ह्यात एंगेज आहेत, त्यामुळे वरचा फिरल्यानंतर खालचा सुद्धा ऑटोमॅटिक फिरणार आहे. मग या दोघांमुळे किती रिव्हॉल्युशन कंप्लीट होणार, T4 डिवाइड बाय T3. T4 डिवाइड बाय T3 या दोघांचं काय होणार आहे, रिव्हॉल्युशन होणार. हा फिरल्यामुळे हा सुद्धा फिरणार. या शाफ्ट वरती हा सुद्धा काय माउंट आहे, हा फिरल्यामुळे हा सुद्धा फिरणार आहे. याचे तीत काय आहेत, ह्या जो काय आपल्याला स्पर दिलेला आहे त्यामध्ये एंगेज आहेत, हा फिरल्यामुळे काय होणार आहे, हा सुद्धा फिरणार आहे. मग या दोघांचं रिव्हॉल्युशन किती होणार, T2 डिवाइड बाय T1 इंटू T2 डिवाइड बाय T1. त्याचप्रमाणे जो काय आपला स्पर आहे त्यालाच काय अटॅच लोड ड्रम आपला काय रिजिडली फिक्स आहे. मग हा फिरल्यानंतर हा सुद्धा फिरणार. मग हा किती फिरणार, तर त्याचं 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार आणि त्याचं डायमीटर किती आहे, डी. म्हणजेच बघा इथं हा काय स्मॉल डी, हा इथून असं फिरायला सुरुवात झाल्यानंतर इथपर्यंत येणार त्यावेळी त्याचं काय होणार, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट होणार. म्हणजे 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यावर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, त्याच्या सर्कम्फरन्स एवढं. आणि सर्कम्फरन्स कसं करतो, पाय इंटू डी, परंतु इथं डायमीटर कसं आहे, स्मॉल डी, म्हणून काय होणार, पाय स्मॉल डी.
म्हणजेच लोड ड्रमनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर त्याच्या सर्कम्फरन्स एवढं. सर्कम्फरन्स किती आला? पाय डी. म्हणजेच टोटल डिस्टन्स मूव्ह बाय लोड किती असणार आहे? T4/T3 इंटू T2/T1 इंटू पाय डी. मग वेलोसिटी रेशो व्हीआर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय असतो? डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड. डिस्टन्स मूव्ह बाय एफर्टनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर एफर्ट व्हीलच्या सर्कम्फरन्स एवढं. सर्कम्फरन्स कसा काढतो? पाय इंटू डी डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड. लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तर याचा सर्कम्फरन्स, या दोघांचं रिव्हॉल्युशन आणि या दोघांचं रिव्हॉल्युशन म्हणजेच किती? T4/T3 इंटू T2/T1 इंटू जो काय आपला लोड ड्रम आहे त्याचा सर्कम्फरन्स पाय इंटू डी. म्हणजेच बघा ह्या पायला हे पाय गेट कॅन्सल, राहिलं काय? कॅपिटल डी डिवायडेड बाय T4 इंटू T2 डिवायडेड बाय T3 इंटू T1 इंटू स्मॉल डी. हा इकडे काय डिवाइड आहे, इकडे वरती पाठवल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजेच काय? कॅपिटल डी इंटू T3 इंटू T1 डिवायडेड बाय हा डी ॲज इट इज लिहूया इंटू T4 इंटू T2. यालाच आपण कसं लिहू शकतो? कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू T3/T4 इंटू T1/T2 किंवा T1/T2 इथं लिहून T3/T4 पुढे लिहू शकतो. म्हणजेच बघा कॅपिटल डी बाय स्मॉल डी इंटू T1/T2 इंटू T3/T4. यालाच आपण रिप्लेस काय करू शकतो? कॅपिटल डी डायमीटर म्हणजेच काय? ट्वाइस आर. इथं फक्त काय लिहायचं आपण? ट्वाइस आर लिहायचं, बाकीचं सर्व व्हॅल्यू ॲज इट इज. जर का रेडियस दिला असेल तर. नेक्स्ट बघा, डायमीटरच्या ऐवजी आपण जर का लेंथ दिली असेल तर आपण काय करायचं? ट्वाइस एल लिहायचं. म्हणजेच काय इथे येणार? ट्वाइस एल. जर का न्यूमरिकल मध्ये आपल्याला जर काही एफर्ट व्हीलचा डायमीटर दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करायचा. डायमीटर न देता जर का आपल्याला एफर्ट व्हीलचा फक्त रेडियस दिला असेल तर काय करायचं? रेडियस म्हणजेच काय असतं? ट्वाइस आर इज इक्वल टू डायमीटर. म्हणजे डायमीटर कशाने रिप्लेस करायचा? टू आरने रिप्लेस करायचं. म्हणजे इथं टू आर लिहायचं, बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज. इथं बघा टू आर, बाकीच्या सर्व व्हॅल्यू ॲज इट इज. जर का आपल्याला हँडलची लेंथ एल दिलेली असेल तर आपण काय करायचं? लेंथ 2L म्हणजेच काय असतं? डायमीटर. मग डायमीटरच्या ऐवजी काय करायचं? 2L पुट करायचं. म्हणजे इथं फक्त 2L पुट करायचं, बाकी सर्व व्हॅल्यू ॲज इट इज पुट करायचं. अशा प्रकारे काय करत असतो? डबल परचेस स्क्रॅपचा आपण काय करत असतो? वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करत असतो. तर यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहूया. इन अ डबल परचेस स्क्रॅप म्हणजे डबल परचेस स्क्रॅपचे आपल्याला मशीन दिलेले आहे. द टू पिनियन्स म्हणजे हा एक पिनियन आणि हा एक पिनियन, या दोघांचे काय केले आपल्याला? तीच दिलेले आहेत. किती आहे ते? 10. इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलंय? पिनियन म्हणजेच काय असणार आहे? T4 आणि T2 म्हणजेच T2 अँड T4 इज इक्वल टू किती दिलंय? 10 टीथ इच. म्हणजे प्रत्येकी किती आहेत? 10 अँड 10. म्हणजे T2 सुद्धा 10 आहे, T4 सुद्धा 10 आहे. नेक्स्ट बघा, अँड द टू स्पर म्हणजे हा एक स्पर आणि हा एक स्पर म्हणजेच T1 अँड T3 किती दिले? 60 टीथ इच म्हणजेच 60 आणि 60 दिले. नेक्स्ट बघा, द डायमीटर ऑफ लोड ड्रम इज 20 सेंटीमीटर. जो काय लोड ड्रम आहे त्याचा डायमीटर कसा डिनोट करतो? स्मॉल डी ने डिनोट करतो. किती दिलाय? 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. अँड दॅट ऑफ एफर्ट व्हील इज 60 सेंटीमीटर. आणि जो काय एफर्ट व्हील आहे त्याचा डायमीटर सुद्धा दिलेला आहे. कसा डिनोट करतो? कॅपिटल डी ने. किती दिलेला आहे तो? 60 सेंटीमीटर. या दोन्ही सुद्धा सेंटीमीटर मध्ये व्हॅल्यू आहेत, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट काय? फाइंड वेलोसिटी रेशो. टू फाइंड वेलोसिटी रेशो व्हीआर. इथं आपल्याला त्यांनी काय केलंय? एफर्ट व्हीलचा डायमीटर दिलाय. एफर्ट व्हीलचा जर का डायमीटर दिला असेल तर वेलोसिटी रेशो साठी कोणता फॉर्म्युला वापरणार? जो काय डायमीटर आहे तो. जर का रेडियस दिला असती तर हा फॉर्म्युला वापरला असता. जर हँडल लेंथ दिली असती तर हा फॉर्म्युला वापरला असता. परंतु सध्या एफर्ट व्हीलचा डायमीटर दिलाय म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आणि वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा. मग काय फॉर्म्युला आहे? वेलोसिटी रेशो फॉर डबल परचेस स्क्रॅप काय असतो? कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू T1 डिवायडेड बाय T2 इंटू T3 डिवायडेड बाय T4. व्हॅल्यू पुट करूया. कॅपिटल डी व्हॅल्यू किती दिले? 60 सेंटीमीटर डिवायडेड बाय स्मॉल डी 20 सेंटीमीटर इंटू T1 किती आहे? 60 डिवायडेड बाय T2 10 इंटू T3 60 डिवायडेड बाय T4 10.
व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून काय करूया, फायनल आन्सर वेलोसिटी रेशो फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 60 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 60 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कम्प्लीट. थर्ड ब्रॅकेटमध्ये 60 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 108. हा जो काय वेलोसिटी रेशो आहे याला युनिट नसतं, युनिटलेस, म्हणजेच वेलोसिटी रेशो किती आला 108. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे वेलोसिटी रेशो व्हीआर व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण डबल परचेस स्क्रॅप याचा वेलोसिटी रेशो व्हीआर कसा येतो त्याचप्रमाणे त्यावर आधारित न्यूमरिकल नंबर 1 सॉल्व्ह केलेलं आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू याच टाईपवरील सेकंड न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.